सर्व डायरेक्टर्सना एका प्लॅटफॉर्मवरती आणण्यात बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आणि खरं तर त्याच्यामध्येच मागचे 1.5-2 महिन्यापासून एनर्जी गेलेली आहे. म्हणजे आपल्यावरती जे काय अचानक संकट ओढवलं होतं, त्याच्यातून नेमकं कसं सावरायचं हेच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. आणि प्रत्येकजण मग जसं स्वतःला समजेल त्या पद्धतीनं तो रिॲक्ट करत होता. पण हळू-हळू चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे आणि सर्व डायरेक्टर, सर्व संचालक जर एकत्र आले, तर याच्यातून आपण सगळ्यांना बाहेर काढू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आता आलेला आहे. काही डायरेक्टर्स पिक्चरमध्ये नव्हते, कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. त्यांनाही कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आणलेलं आहे म्हणा किंवा ते आलेले आहेत कॉन्टॅक्टमध्ये. Recording in आणि progress. एका प्लॅटफॉर्मवरती आत्ता सगळेजण आहेत. एक फक्त डायरेक्टर अजून त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, पण लवकरच ते सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये येतील. पण सध्या साधारणपणे 10 डायरेक्टर्स मिळून हा सगळा कारभार बघत होते. ट्रेडचे 7 डायरेक्टर्स आणि इतर 3 डायरेक्टर्स. मग त्याच्यामध्ये मी, देशमुख सर आणि ओंकार भुसारे असे 10 जण सर्वसाधारणपणे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या ह्या सिस्टम बरोबर संलग्न आहेत. त्यापैकी 8 लोक आता सगळे संपर्कात आहेत आणि ही आपल्यासाठी खूप जमेची बाजू ठरलेली आहे. म्हणजे मागची मीटिंग घेईपर्यंत सुद्धा सगळा अंधार होता. नेमकं पुढं कसं जाणार आहोत आणि डायरेक्टर लोकांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे खूप काही चित्र अस्पष्ट होतं. पण हळू आता सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला लागलेल्या आहेत. जो एकदम काळाकुट्ट अंधार होता डोळ्यासमोर, त्यातून आता आपल्याला बऱ्यापैकी रस्ता दिसायला लागलेला आहे. म्हणजे पहाटेच्या वेळेत जसं आपल्याला सूर्य उगवतीच्या अगोदर साधारणपणे 4:30-5च्या दरम्यान जसं आपल्याला अंधुक दिसायला लागतं, तशी आत्ताची परिस्थिती आहे. पण लवकरच म्हणजे जानेवारीपासून आपल्याला पूर्ण आपल्याला पुढचा पूर्ण वर्षभराचा रोडमॅप आपल्या नजरेला दिसेल, एवढी खात्री झालेली आहे आणि त्या पद्धतीनं सगळेजण काम करत आहेत. आजचा प्रोग्राम मराठीमध्येच होणार आहे आणि हा खरं तर लिमिटेड लोकांसाठीच हा प्रोग्राम होता. जो एक ग्रुप बनवलेला गेलेला आहे, सिस्पे पॉझिटिव्ह एम-एफ ग्रुप, या ग्रुप सिग्नलवरती बनवला गेलेला आहे. उर्वरित मास्टर फ्रँचायझीसाठी सुद्धा अजून एक ग्रुप बनवण्यात येणार आहे. म्हणजे 2 ग्रुप वेगळे का बनवतोय, तर ज्यांना मराठी समजतंय अशा लोकांसाठी एक ग्रुप असेल आणि ज्या लोकांना मराठी नाही समजत, इतर स्टेटमधले जे आहेत त्यांच्यासाठी हिंदीमध्ये प्रोग्राम घेण्यासाठी एक सेपरेट ग्रुप बनवण्यात येणार आहे. उद्या त्या पण ग्रुपची योजना जाईल. म्हणजे आयडिया काय आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप बनवले जात आहेत. त्यातले काही सिनियर मास्टर फ्रँचायझीचा वेगळा ग्रुप बनवलेला आहे. जे पूर्वीची कोर टीम म्हटलं जात होतं, पण त्याचं नाव आता बदललेलं आहे. कारण काही लोकांनी कोर टीम हा शब्द खूपच बदनाम केला आणि कोर टीमच्या लोकांना नाहक त्रास देणं, त्यांच्यावरती आरोप करणं, असे काही प्रकार केले गेल्यामुळं तो शब्द बदललाय आणि त्याच्याऐवजी पिलर्स हा शब्द दिलेला आहे. म्हणजे ट्रेड्स पिलर्स या नावाने एक ग्रुप बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर हा पॉझिटिव्ह एम-एफचा एक ग्रुप बनवलेला आहे आणि सर्व मास्टर फ्रँचायझीसाठी एक वेगळा ग्रुप बनवण्यात येणार आहे. तो उद्या संध्याकाळपर्यंत ग्रुप बनेल आणि त्यानंतर सर्व एम-एफसाठी जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम एम-एफ लोकांना जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व केलं जाईल. आता ज्या लोकांनी ज्यांचा अप्रोचच निगेटिव्ह आहे किंवा ज्यांना सोल्युशन नकोच आहे, ज्यांना फक्त लिटिगेशनमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कोर्ट कचेऱ्या, केस, FIR याच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, त्या लोकांना शक्यतो कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्ही सुद्धा ऍड करू नये अशी माझी विनंती आहे. कारण त्या लोकांना सोल्युशन नकोच आहे. कारण त्यांचं दुकानदारी चालणार नाही. त्यांची दुकानदारी जी चालू आहे कशावरती चालू आहे, तर
आपल्या लोकांच्या जो रोष आहे त्याच्यावरती काही लोकांची दुकानदारी चालू आहे. त्यामुळं अशा लोकांना शक्यतो लांब ठेवा. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. समजा, जसं मी नेहमी म्हणतो, झोपी गेलेल्या माणसाला जागा करता येणं सोपं आहे, पण ज्यानं सोंग घेतलेलं आहे त्याला तुम्ही जागा नाही करू शकत. तसं ज्याला कुठल्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसतच नाहीत आणि जसं कावीळ झाल्यानंतर जसं पिवळं पिवळं सगळ्याला दिसतं ना, तसं काही लोकांच्या बाबतीत आहे. त्यामुळे अशा लोकांना लांब ठेवलं तरी चालेल, पण अशांची संख्या खूप कमी आहे. लिटरली बोटावरती मोजता येण्यासारखी तशी लोक आहेत. त्यामुळं आपण आपण आपलं पॉझिटिव्हली वर्क करत राहू. कोणाला कुठल्या अँगलनी घ्यायचा तो त्या अँगलनी घेत राहील आणि काळच त्याच्यावरचं उत्तर असेल. त्यामुळे आता कुणी न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नका, कुणी पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत जाऊ नका. जे स्वतःला न्यायाधीश समजतात, पोलीस अधिकारी समजतात, रॉचे अधिकारी आहेत, असं जे कोणी स्वतःला समजतात त्यांना त्यांच्या भ्रमामध्ये राहू द्या. पण आपल्याबरोबर जे लोक जेन्युइनली जॉईन झालेले आहेत, ज्यांनी आपल्या सिस्टमवरती विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे आपल्याबरोबर सहयोग केलेला आहे, अशा लोकांना मात्र त्यांना ज्या काही गोष्टी घडतायत त्या पॉझिटिव्हली सांगणं आपलं पण कर्तव्य आहे. मित्रांनो, मी खरं तर ही कंपनी मॅनेजमेंटनी डिक्लेअर केलेली मीटिंग नाही, ही मी वैयक्तिक मीटिंग घेतोय. आपल्या लोकांच्या पर्यंत जे काही घडतंय ते सांगावं, त्यांना अपडेट द्यावेत आणि कुणी निगेटिव्ह झोनमध्ये जाऊ नये ही काळजी मला असल्यामुळे मी मीटिंग घेतलेली आहे. ऑफिशियल मीटिंग सुरुवात होईल किंवा जो काही ऑफिशियल मेसेज द्यायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून, जो काही रोडमॅप दिला जाणार आहे तो कंपनीकडून ऑफिशियली दिला जाईल. प्रयत्न असा राहील की जे आता 7-8 डायरेक्टर जे आता एकत्र आहेत, अशा सर्व डायरेक्टर्स कडूनच एक सगळ्यांचा मिळून संदेश कसा जाईल, सर्व डायरेक्टर्सनी एका प्लॅटफॉर्मवरती येऊन तो मेसेज, कारण आता सध्या सगळेच जण बघताय की आगश मिश्रा सर स्वतः लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. जरी सर्व मास्टर फ्रँचायझीचे जरी नसले तरी सुद्धा कोर टीमच्या आता त्याचं नाव चुकून मी घेतलं आता, तर सिनियर मास्टर फ्रँचायझीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ते स्वतः हे सगळे सिस्टम पूर्वपदावरती आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर प्रसाद देशमुख सर आहेत बरोबर, त्याचबरोबर राहुल काळोखे, गौरव सुखदेवे हे देखील बरोबर आहेत. त्याचबरोबर प्रसाद कुलकर्णी आणि सचिन खडतरे हे दोघंही आता एकत्रित येण्यासाठी म्हणजे त्यांनी सुद्धा आमच्या रिक्वेस्टला, विनंतीला मान दिला आणि ते देखील आता बरोबर आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 80% मॅनेजमेंट आता बरोबर आहे आणि सगळे मिळून आपल्या सर्व कम्युनिटीसाठी पुढचं सोल्युशन देण्यासाठी आता वर्क करते. हा जो आपल्याला अपेक्षित असणारा रोडमॅप लवकरच डिक्लेअर केला जाईल. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत आणि पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये कुठल्याही इन्व्हेस्टरचा 1 रुपया शिल्लक राहणार नाही आपल्या सिस्टममध्ये. या पद्धतीनं पूर्ण वर्किंग चालू आहे. त्यामुळं कुणालाही घाबरायची गरज नाही. ज्या लोकांना आज जे काही त्रास होतोय, अडचणींना सामोरं जावं लागतंय, याची पूर्ण कल्पना आहे आणि सगळ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सगळेजण प्रयत्नशील आहेत. मी स्वतः सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअसली मी लोकांच्या टचमध्ये आहे. कारण मला एक जाणवलेलं आहे की आज इमिजिएटली आपण पैसे देऊ शकत नसलो किंवा पैसे मॅनेजमेंटकडून येणारे नसले तरी सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये जे काही पॉझिटिव्ह घडतं ते पण लोकांना सांगणं गरजेचं आहे. नाहीतर जे काही पॅनिक सिच्युएशनमध्ये गेलेले आहेत, जे त्रासलेले लोक आहेत, कारण अनेक इन्व्हेस्टर्स एबीपी, एएफपी आणि मास्टर फ्रँचायझींना सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देत आहेत. कुणी घरी जाऊन शिवीगाळ करतंय, कुणी इतर मार्गाचा वापर करतोय. काही मास्टर फ्रँचायझींना काही लोकांनी मारहाण पण केलेली आहे. म्हणजे ह्या खूप काही चुकीच्या गोष्टी घडतायत.
मग या घडू नयेत म्हणून मी प्रयत्न करतोय, म्हणजे सगळ्यांपर्यंत पॉझिटिव्ह मेसेज जावा आणि सगळ्या गोष्टी घडणार पण आहेत. पैसे हे मिळणारच आहेत प्रत्येकाला, पण जे आत्ता चुकून कोणाकडून जे काही घडतंय त्या जर गोष्टी पैसे देऊन पण पुन्हा रिकवर नाही होणार, किंवा आज जे काही अडचणीमध्ये आहेत, प्रॉब्लेममध्ये आहेत, काही नैराश्यानं ग्रासलेली आहेत आपली फ्रँचायझी पार्टनर्स, तर या लोकांकडून कुठल्याही प्रकारचं चुकीचं घडू नये म्हणून केवळ मी सगळ्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. मी दररोज सगळ्यांशी बोलतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय. नक्कीच मी कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून अनेक जण त्या नैराश्यातून बाहेर आलेले आहेत. अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. सगळ्याच लोकांना मी सध्या WhatsApp किंवा मोबाईल नंबर मला वापरता येत नाही, कारण सगळ्यांना काय अडचणी आहेत माहिती आहे. म्हणजे खूप मोठे चॅलेंजेस आहेत. म्हणजे एवढे केसेस झालेले आहेत, एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्यातून स्वतःला सावरून आपल्या लोकांना बाहेर काढायचं आहे. म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे हे. मला खात्री आहे की मी बाहेर राहिलो तरच मी आपल्या लोकांना पण बाहेर काढू शकतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फ्रंटला काय येत नाही, लोकांमध्ये यायला पाहिजे. पण जे चॅलेंजेस आहेत कदाचित त्यांच्या नजरेला दिसत नसतील, की सध्या तरी मी सगळ्यात जास्ती रडारवरती आहे. कारण मी फ्रंटला काम करत होतो. मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून लोकांपर्यंत पोहोचलो, किंवा मी मागच्या 6-7 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. आपली कम्युनिटी किंवा आपली टीम आणि त्या टीमचं जो बेस्ट फाउंडेशन तयार झालं होतं, जी विश्वासार्हता तयार झाली होती, त्यामुळंच लोकांनी विश्वास जास्ती टाकला. अपेक्षेपेक्षा, ताकदीपेक्षा लोकांनी जास्ती काम केलं आपल्या प्लॅटफॉर्मवरती. आणि खास करून कंपनीकडून जे वेळोवेळी आपल्याला लायसन्स मिळत गेले, BSc, NSc, MCX, CDSL, या सगळ्यामुळं लोकांचा विश्वास वाढत गेला आणि लोकांनी आपल्या ताकदीपेक्षा खूप जास्ती काम केलं. आणि ज्यांनी पण ताकदीपेक्षा जास्ती काम केलं, हीच लोकं आज सगळ्यात जास्ती अडचणीत आलेली आहेत. त्यामुळं तुम्हा लोकांचा जो त्रास आहे, तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टी मला समजतायत. त्याचा मला सुद्धा खूप त्रास होतो. कारण तुम्ही लोकं अडचणीत आहे ते बघून मी आनंदात राहू शकत नाही. म्हणजे जी लोकं मला चांगलं ओळखतात त्या सगळ्यांना कल्पना आहे त्याची. ज्यांनी मला जवळनं बघितलेलं आहे त्या सगळ्याच लोकांना, आणि केवळ त्यामुळे मी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय. काही लोकांनी त्याचा पण गैरसमज करून घेतला. त्यांनी असं प्रेझेंट केलं, की नवनाथ अवताडे ज्यावेळेस ऑफिसमध्ये बसत होते, त्यावेळेस मास्टर फ्रँचायझी मीटिंगला बसत होते आणि आज ते कोणाबरोबरही बोलतात. मास्टर फ्रँचायझी बरोबर बोलतायत, AFP बरोबर बोलतात, ABP बरोबर बोलतात आणि साध्या कस्टमर बरोबर बोलतात. हो, मी बोलतोच. का बोलतो? कारण मला त्यांची काळजी आहे आणि त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे ना आपल्या सिस्टमवरती, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी बोलतो. आणि माझ्यासाठी कुठलाही व्यक्ती तो कितीही छोटा असू द्या, ₹10,000 क्लायंटसाठी सुद्धा माझ्यासाठी 10 लाखाच्या किंवा 1 कोटी रुपये भरणाऱ्या व्यक्तीच्याच तोलामोलाचा मी समजतो, किंवा माझ्यासाठी तेवढा तो महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्यांबरोबर मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, किंवा ज्या लोकांनी मला सिग्नलवरती कनेक्ट झालेले आहेत, त्या प्रत्येकाबरोबर मी बोलतो. कारण माझी ती जबाबदारी आहे आणि माझं ते कर्तव्य आहे. त्यामुळं मी काय करावं हे कुणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. मी काय आहे हे मला स्वतःला आणि जे लोक मला जवळनं ओळखतात ते त्यांना सगळं चांगलं माहिती आहे. त्यामुळं कुणी शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडूच नये. आणि जे कोणी असा करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना त्यांचं उत्तर लवकरच मिळणार आहे. आज आपण अडचणीत आहोत आणि आज आपल्या लोकांना आपण पैसे रिटर्न करू शकत नाहीत, म्हणून या भुंकणाऱ्या कुत्र्यांचं ऐकून घ्यावं लागतंय. पण लवकरच त्यांना उत्तर दिलं जाईल. उत्तर कशातून देणार आपण? ज्यावेळेस आपल्या लोकांचे पैसे परत जातील. म्हणजे आपलं टार्गेट, म्हणजे जरी कोणी भुंकणारे कुत्रे असले तरी सुद्धा त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की सोल्युशन काय? भुंकणारे भुंकत राहणार आहेत आणि त्यांचा फोलपणा सगळ्यांच्या लक्षात पण येणार आहे. काय किंबहुना यायला सुरुवात झाली. त्यामुळं ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मी पण ज्यावेळेस तुम्हा लोकांच्या संपर्कात नव्हतो, तर त्यावेळेस माझ्या गैरहजेरीचा काही लोकांनी गैरफायदा घेतला. लोकांचं
संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आणि नवनाथ अवताडे महाठग आहे, महाचोर आहे, अशा पद्धतीचं त्यांनी पिक्चर निर्माण केलं. पण हळूहळू लोकांना त्याच्यातला फोलपणा लक्षात आला आणि खरं सोल्युशन कुठं मिळणार आहे ह्या गोष्टी लक्षात आल्यामुळं बऱ्याच लोकांनी त्यांना रामराम ठोकलेला आहे. आणि अजून काही दिवसात 90% लोक रामराम ठोकणार आहेत. म्हणजे हे तुम्ही पण त्याच्यात साक्षीदार असाल, बरोबर? तर ज्यांना कोणाला त्या मार्गाने जायचं असेल त्यांना मार्ग रिकामा आहे. म्हणजे मी स्वतः तर कोणालाही अडवणार नाही. ज्यांना योग्य वाटतो, कारण सगळेच जण इथं समजदार आहेत. म्हणजे कुणी जे कुणी आहेत आपले सभासद पार्टनर हे सगळे 18 वर्षाच्या पुढचे आहेत आणि प्रत्येक जण समजदार आहे, अनुभवी आहे. त्यामुळे त्यांना योग्य काय अयोग्य काय हे स्वतःलाच सगळं समजतं. त्यामुळे मी स्वतः त्यांना सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. हां, पण वस्तुस्थिती काय आहे नेमकी आणि त्याच्यावरती मार्ग काय आहे हे निश्चितपणे प्रत्येकाला सांगणं हे माझं मी स्वतः कर्तव्य समजतो. त्यामुळं आपल्या सिस्टममध्ये जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सभासद त्याचे पैसे मिळेपर्यंत मी सगळ्यांबरोबरच असणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा असणारच आहे. पण तिथपर्यंत माझं वैयक्तिक कर्तव्य मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळं कुणीही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत सगळ्यांचे पैसे जिवंत आहेत. म्हणजे ही माझी बांधिलकी आहे स्वतःची. त्यामुळं कुणी काही सांगत असेल, तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तरीसुद्धा तारतम्यानं तुम्ही निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे. त्याच्यापेक्षा मी जास्ती कोणाला काही सांगणार नाही. मित्रांनो, आता जे काही घडतंय त्याच्यामध्ये अगस्त सरांनी पण स्वतः सर्व कम्युनिटीला बाहेर काढण्यासाठी डिसिजन घेतलेला आहे. ते स्वतः प्रयत्नशील आहेत आणि मागच्या जवळजवळ 3 महिन्यापासून आम्ही कंटिन्युअसली दिवसातून 2-2, 3-3 वेळा त्या विषयावरती डिस्कशन करत असतो. आपल्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी शॉर्टेस्ट वे कोणता आहे त्याच्यावरती काम चालू आहे आणि टार्गेट हे आहे की डिसेंबर 2026 पर्यंत आपल्या सिस्टम मधला एकही व्यक्ती कुठल्याही त्याच्या अमाऊंट पासून वंचित राहणार नाही किंवा कोणाचे पैसे आपल्या सिस्टम मध्ये शिल्लक राहणार नाही. त्याची सुरुवात लवकरच होईल. 6 महिने ते 12 महिने हा एक सर्वसाधारणपणे टाइम सांगितलेला आहे. पण 3 महिन्यानंतर पेमेंट लोकांना जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजे हे ऍक्च्युअल रोडमॅप तुम्हाला सर्व संचालक मिळून देणार आहेत. पण तोपर्यंत तुम्हाला मी सांगून ठेवतो की 3 महिन्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे एप्रिल पासून सगळ्यांचं रिपेमेंट जायला सुरुवात होईल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडंसं कमी अमाऊंट असेल, पण 6 महिने ते 12 महिन्याच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमाऊंट आपल्या सर्व इन्व्हेस्टर्सना आणि उर्वरित सर्व म्हणजे जे कोणी पार्टनर्स पण असतील काही की त्यांची मुद्दल सुद्धा निघालेली नाही, तर अशा सर्वच लोकांना त्यांची रक्कम परत देण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल. ज्या लोकांनी शेवटच्या टप्प्यात पैसे टाकलेले आहेत, शेवटच्या म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 2025 या टप्प्यातल्या लोकांना म्हणजे शेवटच्या 4 महिन्यातल्या लोकांना 1 रुपयाही गेला नाही, तर अशा लोकांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. म्हणजे ज्यांनी 0% रक्कम घेतलेली आहे. मग काही क्लायंट असे पण आहेत की ते अगोदर सिस्टम मध्ये आलेत पण त्यांनी रक्कम काढलेली नाही, म्हणजे ते 0% वरतीच आहेत. तर अशा सर्व क्लायंटना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर मग 1% टू 10%, त्यानंतर 11% टू 12% हे जे स्लॅब आहेत त्या स्लॅबनुसार रक्कम दिली जाणार आहे. सगळ्या गोष्टींची घोषणा आपल्याला उद्याच्या 30 तारखेच्या आतमध्ये होणं अपेक्षित आहे. आता सर्व संचालक एकत्र आलेले आहेत. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये सगळे मिळून सर्वमान्य तोडगा काढून आपल्या लोकांना सर्व क्लायंट्सना बाहेर काढण्यासाठी एक रोडमॅप बनवला जाईल आणि तो रोडमॅप पुढच्या वर्षभराचा असेल. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या सर्व लोकांना पेमेंट कसं परत मिळेल याच्यावरती तो वर्कआउट केला जातोय. त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नये किंवा सध्या जे कोणी नैराश्यात असतील अशा आपल्या सर्व बांधवांना त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करावी हे अपेक्षित आहे. आजच्या प्रोग्राम मध्ये
तुम्हाला इथं चॅट करायला पण संधी नाही दिलेली आणि इंटरॅक्शन करण्यासाठी सुद्धा संधी नाही. कारण मी मगाशी सांगितलं की ही वैयक्तिक मीटिंग घेतलेली आहे आणि खरं तर ही मीटिंगची लिंक बहुतेक अजून इतर लोकांना पर्यंत पण गेली, म्हणजे या ग्रुपच्या व्यतिरिक्त लोकांपर्यंत पण गेलेली आहे आणि ते पण पार्टनर आलेले दिसत आहेत इथं मला. पण ते आपले पाहुणे आहेत असं आपण समजूया. या ग्रुपमधले जरी नसले तर ते आपले पाहुणे आहेत, कारण आपल्या सिस्टमचा सभासद आहेत ते. त्यांच्यासाठी वेगळी अजून एक मीटिंग घेतली जाणार आहे. पण चुकून काही लोकांनी त्यांना लिंक शेअर केलेली आहे, पण काही हरकत नाही. त्यांना सुद्धा हे सिस्टम बद्दलची इन्फॉर्मेशन मिळालीच पाहिजे. काही लोक फक्त जे नावानिशी आलेले नाहीत त्यांनाच फक्त इन करू शकलेलो नाही, कारण माहित नाही नेमकं कोण लोक आहेत ते. कारण मागच्या वेळेस मी मीटिंग घेतल्यानंतर खूप बॅड एक्सपिरियन्स आला. आपल्याच काही लोकांनी मीटिंग रेकॉर्ड करून त्यातला काही भाग कट पेस्ट करून तेवढाच भाग जो निगेटिव्ह आहे तेवढाच लोकांच्या समोर आणला. खरं तर त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी अख्खी मीटिंग रेकॉर्ड टाकायला पाहिजे होती. पण हे सगळे रडीचा डाव खेळणारी मंडळी आहेत. त्यांनी फक्त नवनाथ अवतडेला दिलेल्या शिव्या फक्त कट पेस्ट करून टाकलेल्या आहेत युट्यूबवरती, आज पण आहेत त्या. बरोबर. तर अशी जी काही विघ्न संतोषी मंडळी आहेत अशा लोकांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लोक चोरून पण घुसली पण असतील, काही हरकत नाही, पण आपण कृती करत असेल तर मित्रांनो आपण आपल्या पायावरतीच दगड मारतोय. तुम्ही जे पण निगेटिव्ह कृती करणार आहात त्याच्यातून आपण आपल्या ध्येयापासून काही दिवस मागे फेकलो जातोय. म्हणजे कदाचित त्यांना त्याची जाणीव नसेल तर तुम्ही त्यांना जाणीव करून द्या. ज्यांना ज्या काही गोष्टी समजतायत त्यांनी आजूबाजूच्या लोकांना ते समजावून सांगावं हे अपेक्षित आहे. शेवटी तुमची मर्जी आहे, पण जेवढं निगेटिव्ह कुणी करणार, म्हणजे आपली सिस्टम सोशल मीडियावरती नाही ते फालतू गोष्टी टाकणं, या सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेत येत असतात, रेग्युलेटरी बॉडीच्या नजरेत येत असतात आणि जेवढं आपण निगेटिव्ह आपल्याबद्दलच टाकू तेवढं आपण आपल्या पायावरती दगड मारून घेतोय. त्यामुळं दुसऱ्याला बदनाम करण्याच्या नादात दुसऱ्यासाठी खड्डा ज्यावेळेस आपण खोदणार त्यावेळेस आपण पण त्या खड्ड्यामध्ये पडणार आहोत, एवढं फक्त भान ठेवावं एवढंच अपेक्षित आहे. त्यामुळं आज इंटरॅक्टिव्ह सेशन आपलं होणार नाही. इंटरॅक्टिव्ह सेशन मुद्दामून नाही ठेवलेलं, कारण ज्यांना मी आपलं समजत होतो असे सुद्धा कसे गद्दार झालेले आहेत, गद्दार निघालेले आहेत, हे मी पाहिलेलं आहे. म्हणून खरं तर मी तुम्हा लोकांशी संवाद साधणं खरं तर हे माझ्या आवडीचं गोष्ट आहे. उलट मी एकटा बोलणं हे मला न आवडणारी गोष्ट आहे. मला कायम तुमच्याबरोबर संवाद साधणं, तुमच्या अडीअडचणी समजून घेणं, तुमचे प्रॉब्लेम्स काय असेल ते तुम्ही मांडावेत आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यावं, ह्या गोष्टी मला मनापासून आवडतात. पण मला आपल्या अनेक एफ लोकांनी फोन करून मेसेज करून मला सांगितलं की सर तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये कोणालाही बोलायची संधी देऊ नका. आपली कम्युनिटी डिस्टर्ब करण्यासाठी हीच लोक हातभार लावतात. म्हणून मी आज कोणालाही इथं बोलण्याची संधी ठेवलेली नाही. पण हा ज्यावेळेस रोडमॅप डिक्लेअर होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या मिळेपर्यंत मी तुमच्याबरोबर इंटरॅक्शन करणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत. बरोबर. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. थोडासा धीर धरा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. तो तुमचा किंबहुना तुमचा तो अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. फक्त काही दिवस आपल्याला वाट बघावी लागणार आहे, कारण काही प्रश्नांमधून आणि काही उत्तरामधून आपल्या सिस्टमला अडचणी येऊ नयेत म्हणून काही गोष्टी टाळल्या जातील काही दिवस. बरोबर. पण प्रत्येक प्रश्नांचं तुम्हाला उत्तर एक ना एक दिवस मिळेल. त्यामुळं काही दिवस तुम्ही थोडंसं वाट पाहावी एवढी विनंती आहे. मित्रांनो, आजच्या मीटिंगमधून तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की या वर्षामध्ये आपल्याला प्रचंड त्रास झालेला आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक सर्व बाजूनी आपल्याला त्रास झालेला आहे. पण पुढचं वर्ष निश्चितपणे आपल्यासाठी सुखकारक राहील याच्यासाठी सर्व मॅनेजमेंट धडपड करत आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा.
जो आपल्याला त्रास झालेला आहे या त्रासाची भरपाई होणार नाही, पण त्याची फुल नाही फुलाची पाकळी म्हणा, तुमची ती भरपाई करण्याची सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुठल्याही प्रकारे तुमची जी हानी झालेली आहे ती हानी भरून निघणार नाही किंवा तो वेळ परत येणार नाही, पण काही प्रमाणामध्ये त्याची भरपाई करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व मॅनेजमेंट आणि वैयक्तिक मी सुद्धा प्रयत्न करत आहे. त्यामुळं सगळ्यांची पुन्हा एकदा मी माफी मागतो. जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा एक जबाबदार घटक आहे. मॅनेजमेंट तर जबाबदार आहेच, पण त्याचाच हिस्सा मी सुद्धा स्वतः जबाबदार आहे आणि मी स्वतः तुमच्या समोर आज बोलत असल्यामुळे तुम्हा लोकांची पुन्हा एकदा मी क्षमा मागतो, माफी मागतो. पण झालेल्या गोष्टी निश्चितपणे भरून येण्यासाठी सुद्धा मी तुमच्या बरोबर आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. एवढाच तुम्हाला संदेश द्यायचा आहे. पुढचं वर्ष आपलं असणार आहे. पुढचं वर्ष रिकव्हरीचं वर्ष असेल. 2026 मध्ये आपल्याबरोबर आलेल्या सर्व पार्टनर्सना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण काम करू आणि पुढचं वर्ष 2027 मात्र जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई 100% तुम्हाला करून दिली जाईल. एवढं मी तुम्हाला 100% माझं प्रॉमिस करतो, वचन देतो. कारण अनेक लोकांना प्रचंड त्रास झालेला आहे, अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक फ्रँचायझी पार्टनर्सना खिशातून पैसे द्यावे लागलेले आहेत. तर या सर्व फ्रँचायझी पार्टनर्स मग एबीपी असतील, एएफपी असतील, मास्टर फ्रँचायझी असतील, त्यांनी जी काही रक्कम आपल्या टीममध्ये दिलेली असेल, काही लोकांच्या अडचणी बघून तुम्ही लोकांना पैसे दिलेले आहेत, काही लोकांनी जबरदस्ती तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत, काही लोकांनी भांडून घेतलेले आहेत, काही लोकांनी प्रेशराईज करून, धमक्या देऊन, FIR ची धमकी देऊन, कुणी गुंडांची धमकी देऊन वेगवेगळ्या प्रकारानं पैसे वसूल केलेले आहेत. जरी आज तुमच्या खिशातून ते पैसे गेले असले तरी सुद्धा ते सगळे पैसे मॅनेजमेंटकडून तुम्हाला परत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जेवढे पण पैसे तुम्ही लोकांना दिलेले असतील त्यांची लिस्ट करा, त्यांचं नाव, युजर ID, त्यांना तुम्ही किती पैसे परत दिलेले आहे ती रक्कम, या सगळ्या तपशिलात तुम्ही ठेवा सगळे तपशील. ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तुमच्याकडून ते सगळे तपशील घेतले जातील. जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांच्याकडून रायटिंग मध्ये घ्या, जर शक्य नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. जेवढे पण तुमच्याकडून लिस्ट येईल त्याची खात्री करून त्या क्लायंटच्या अकाउंटवरती तेवढे अमाऊंट डेबिट केली जाईल आणि ती रक्कम तुम्हाला देण्यासाठी एक वेगळं तिथं एक वेगळं तिथं एक आपण हे तयार करूया आणि त्याच्यावरती तुमची अमाऊंट जी तुम्ही रिपेमेंट केलेली आहे लोकांना ती अमाऊंट दाखवायला सुरुवात करूया. थोडे दिवस जाईल अजून त्याला, पण ती रक्कम भले शेवटी का असे ना पण मॅनेजमेंट कडून तुम्हाला परत मिळेल. आगत सरांबरोबर मी पर्सनली या विषयावरती बोललेलो आहे आणि त्यांनी सुद्धा मान्य केलंय की आपल्या लोकांना जो काही त्रास झालेला आहे त्या सगळ्या रकमा आपण आपल्या सिस्टम कडून त्या लोकांना आपण परत देऊया. तर हे सगळ्या गोष्टी भरपूर काही आहे. सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे डिपार्टमेंट कडून आपल्या लोकांचे अकाउंट ब्लॉक केले जात आहेत, लीन मार्क केले जात आहेत किंवा पूर्ण ब्लॉक केले जात आहेत. तर सध्या आपण त्यांना रिक्वेस्ट करण्याचं काम करतोय, केलेली आहे, पण त्यांच्याही तपासाचा भाग असल्यामुळे ते त्यांचं काम करत राहत आहेत. कुठल्याही रिक्वेस्टला त्यांच्याकडून दाद दिली जात नाही. पण आपल्याला दुसरा मार्ग वकिलांनी जो सुचवलेला आहे तो म्हणजे ज्यांच्या मोठ्या रकमा आता ब्लॉक होऊन अडकलेल्या असतील अशा लोकांसाठी कोर्टामध्ये ऍप्लिकेशन केलं जातंय. कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करून ते अकाउंट अनफ्रीज करण्यासाठी कोर्ट ऑर्डर घेऊन ते डिपार्टमेंटकडे देऊन मग ते तिकडून बँकेला देतील आणि मग तुमचं अकाउंट अनब्लॉक केलं जाईल, डिफ्रीज केलं जाईल. तर याच्यासाठी तुम्हा लोकांसाठी 2-3 ॲडव्होकेट आहेत, तर त्यांचा ॲडव्होकेटचे नंबर सोमवारी तुम्हाला डिक्लेअर केले जातील. सध्या अनिकेत भोसले साहेब पण आपल्याला मदत करतायत. त्यांनी काही लोकांचे कोर्टामध्ये ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेली आहेत. साधारणपणे 45 डेज मध्ये कोर्टाकडून ते ऑर्डर येणं अपेक्षित आहे. 45 डेज नंतर तुमचे ते अकाउंट ओपन होतील.
मग सध्या तोपर्यंत काय करायचं आहे, तर आपल्या सर्व पार्टनर्सना आणि आपल्या क्लायंटला, आत्तापर्यंत क्लायंटचे तरी अकाउंट ब्लॉक केलेलं ऐकिवात आलेलं नाही. काही मनी ट्रेलच्या माध्यमातून त्यांनी अकाउंट ब्लॉक केलेत. म्हणजे काही एम-एफ लोकांनी त्यांच्या मिसेसच्या अकाउंटला किंवा भावाच्या अकाउंटला, वडिलांच्या अकाउंटला पैसे जर ट्रान्सफर केले असतील, तर मनी ट्रेलच्या माध्यमातून त्यांनी कदाचित अकाउंट ब्लॉक केले असतील. पण सगळ्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा, आपल्या क्लायंट्सना आणि आपल्या खास करून एबीपी लोकांना. एएफपी लोकांचे तर अकाउंट ब्लॉक झालेलेच आहेत, मास्टर फ्रँचायझी जे अकाउंट ब्लॉक झालेले आहेत. तर उर्वरित लोकांना तुम्ही रिक्वेस्ट करा की जे अकाउंट तुम्ही कंपनीसाठी वापरलेलं आहे त्या अकाउंटवरती सध्या बॅलन्स ठेवू नका. एवढं तुम्ही जर निरोप पोहोचवला तर तुमच्या टीममधले काही लोकांचे अकाउंट तरी वाचतील. आता मेजर अकाउंट ब्लॉक झालेले आहेत एएफपी आणि मास्टर फ्रँचायझीची. तर जेवढी काळजी घेता येईल आपल्या टीमची तेवढी काळजी घ्या. काही लोक आपल्या टीमच्या संपर्कातच राहत नाहीत, असंही लक्षात आलेलं आहे. तर मित्रांनो, तसं करू नका. आपल्या टीमच्या जेवढं तुम्ही संपर्कात राहाल तेवढं तुमच्या टीमचा आणि तुमचं दोघं तुम्ही फायद्यात राहाल. आज आपल्या टीमच्या जर संपर्कात नाही राहिला तर टीमचा खूप मोठा रोष निर्माण होतो. चुकीचं कोणालाही बोलू नका. आज आपण सगळे अडचणीत आहोत. जरी एखादा क्लायंट उद्धटपणे बोलला, तुमच्याशी चुकीचा वागला, तरी सुद्धा ते सहन करा, ॲडजस्ट करा. त्याच्याबरोबर चुकीचं करू नका. चुकीचा वागण्याचा प्रयत्न केला तर खूप वेगळ्या गोष्टी अनर्थ घडतोय. सध्या रिसेंटली आपल्या एका मास्टर फ्रँचायझीला आणि त्यांच्या मिसेसला अटक झालेली आहे. केवळ फक्त रिलेशन मेंटेन न केल्यामुळं किंवा त्यांच्याबरोबर चुकीचं संवाद, म्हणजे चुकीचं वर्तणूक किंवा चुकून रागाच्या भरात कदाचित तसे शब्द निघू पण शकतात. पण सध्या थोडासा राग शांत ठेवण्यावरती भर द्या. आपण अडचणीत आहोत आणि अडचणीत असल्यानंतर मग अजून काही अडचणीच्याच गोष्टी ठरायला लागतात. त्यामुळं कोणालाही काही उलट सुलट बोलू नका. परवाचा जो प्रकार घडलेला आहे केवळ त्यामुळे घडलेला आहे असं मला समजलेलं आहे. कारण ज्या पत्रकारांनी त्यांच्या विरोधात अर्ज दिला किंवा फॉलोअप घेऊन त्यांना अडचणीत आणलं, त्यांनी त्यांच्याबरोबर आपले चांगले रिलेशन असताना सुद्धा केवळ आत्ता त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये टच नसल्यामुळे ती घटना घडलेली आहे. मी जर त्यांच्या टचमध्ये असतो, माझा फोन किंवा व्हॉट्सअप चालू राहिला असता तर कदाचित ही पण घटना आपल्याला टाळता आली असती. पण दुर्दैवानं ते घडलेलं आहे. मी याच्या अगोदर सुद्धा प्रोग्राममध्ये नेहमी सगळ्या मास्टर फ्रँचायझींना सांगत होतो की आज आपण खूप वेगळ्या लेवलला आहोत किंवा उंचीवरती आहोत किंवा पैसे कमावतोय, म्हणजे आपण कायम लक्षात ठेवायचं की जसं आपण आपल्या उत्कर्षाच्या दृष्टीनं पायऱ्या चढत असतो, वरती जात असतो, त्यावेळेस जी लोक आपण वरती चढत असताना आपल्याला भेटतात तीच लोक आपण खाली उतरताना भेटत असतात. त्यामुळे कोणाबरोबर पण आपण फॉर्ममध्ये असताना, पैसे कमवत असताना सुद्धा चुकीचं वागू नका. असाच मी प्रत्येकाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून पण सांगतो की कुठल्याही आपल्या टीममधल्या लोकांशी वादविवाद, हुज्जत घालू नका. काळ त्याचं उत्तर आहे. थोडासा संयम आपल्याला ठेवावा लागेल, पण लवकरच आपण त्याच्यातून बाहेर पडणार आहोत. तर थोडीशी काळजी घ्या. स्वतः पण घ्या आणि इतरांची पण काळजी घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, एवढीच विनंती आहे. फक्त एकच सांगतो की कुणी कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, नैराश्यामध्ये राहू नका. आपण लवकरच ह्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणार आहोत. सध्या आपल्यावरती अनेक लोक चुकीच्या पद्धतीची चर्चा करतायत, एक दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करतायत किंवा दुसऱ्यावरचं बोट दाखवतायत. तर मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे यशाचे अनेक बाप असतात. सक्सेस हॅज मेनी फादर्स अँड फेल्युअर इज ऑर्फन. यशाचे अनेक बाप असतात आणि अपयशाचा कुणीही धनी नसतो. तशी परिस्थिती आपली आहे सध्याची. पण लवकर आपण या प्रसंगातून, या अडचणीतून बाहेर पडणार आहोत. त्यामुळं सगळेजण निश्चिंत राहा. मी स्वतः रात्रंदिवस आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काय करता येईल त्याच्यावरती काम करतोय. आगस्ट सरांचा सुद्धा त्याला प्रचंड पाठिंबा आहे आणि बाकीचे आपले पार्टनर सुद्धा, डायरेक्टर सुद्धा त्याच्यासाठी डायरेक्टली इनडायरेक्टली मदत करतायत, काम करतायत. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना
अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहेत. हळूहळू अंधार दूर व्हायला लागलेला आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त हेच सांगण्यासाठी आजची मीटिंग घेतलेली आहे. कारण काय होतंय, ग्रुपमध्ये बरेच लोक मेसेज टाकतात वाट बघून शेवटी अपडेट काय. आता दररोज तर अपडेट काय सांगायला नसतात. कारण आता सध्याचा आपला स्पीड जो आहे ना, कासवाच्या गतीनं आहोत. त्यामुळे दररोज नवीन काही घडत नाही आणि त्यामुळे अपडेट काही देता येऊ शकत नाहीत. म्हणून मग मी विचार केला की आपण एक मीटिंग घेऊ आणि सगळ्यांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आजच्या मीटिंगचं नियोजन केलेलं आहे. आणि पुढच्या